लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये अखिल भारतीय संत संमेलनाच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्म आणि कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले। मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत, रोज नवीन माहिती समोर येते आहे। आता SIT काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही। SIT योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल। मला असं वाटतं SIT वर सर्वांनी विश्वास ठेवावा। SIT असं आहे की निश्चितपणे याची ED चौकशी होणार। त्या संदर्भात EDने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू। पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा CDR नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल। यंदाचा कुंभमेळा अधिक भव्य करण्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू होत असून भाविकांच्या सुविधांसाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।